रामकृष्ण हरी. मी बघा एक तुम्हाला कहाणी सांगते, ऐकायची, आईची कहाणी ऐकायची. मी हे बघा तुम्हाला पटायसारखीच सांगणार आहे आणि छान सांगणार आहे, मस्त सांगणार आहे, सगळ्यांना आवडत. माता बहिणींनो, माझ्या मुलांनो, कहाणी ऐका माझी. जेवढी आहे तेवढी सांगणार, नक्कीच सांगणार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा एक ह्या गावामध्ये एक आई राहत असती. आई राहत असती तर तिला दोन मुलं असते. तर ते मुलं लहान असताना बाप मरून गेलेला असते आणि त्या आईनं कसे कसे लहानाचे मोठे लेकरं केले त्या आईच्या जीवाला माहिती आहे. शेती पोती भरपूर होती, पण ते करायला कोणी नव्हतं. आता ते लेकरांचा बापच नाही म्हणल्याच्या नंतर शेती पोती कोण करणार. बघा एकलीच बाई लोकांचे कामं करून दोन पोरं लहानाचे मोठे केले, शिकवलं, परी त्याने नोकरी केली नाही. नोकरी लागत होती, परी नोकरी केली नाही त्याने. म्हणले आपल्याला एवढं मोठं शेत आहे, आता आपण लहानाचे मोठे झालो, आपण आता आई आम्ही शेत करतो. बरं बाळायनो, मी तर तुम्हाला शिकवायची, मी काय कसर नाही सोडली. मी लोकांचे मेहनत करून तुमचं शिक्षण पूर्ण केले, पण आता तुमचं म्हणणं आहे की आम्ही शेती करायला पाहिजे. बरं शेती करा, लई दिवसांनी पडीक पडली या, शेती करा. बरं म्हणले आई आम्ही शेती करतो. मग शेती करायला लागल्यावर आता झाले शेती करत करत 20, 22, 23, 24, 25 वर्षाचे असे झाले. तर मग मोठ्या भावाचं लग्न केलं. एखाद्या गरीब घरची मुलगी बघून शिने लग्न केलं. मग ती पोरगी घरामध्ये चांगली राहिली, आपलं संस्कारी मुलगी भेटली होती. ती मुलगी सासूवर ध्यान द्यायली, नवऱ्यावर द्यायली, आपल्या दिरावर द्यायली, सेवा करायला लागली. सासूची, नवऱ्याची, दिराची, आले गेल्याची, पाहुण्या रावण्यांची, पूजा पाठ, मंदिर जाणं, सगळं करणं ती सूनबाई करायला लागली. मग करायला लागली म्हणल्याच्या नंतर सगळ्यांना वाटायलं गावामध्ये की बाई ह्या गंगूबाई नाव होतं त्या आईचं, ह्या गंगूबाईची सून किती भारी आहे, किती काम करते, किती संस्कारी आहे. घरचं काम करून, घरची सेवा करून, मंदिरमध्ये जाणं, प्रसाद आणणं, सगळ्याला वाटणं, आजूबाजूला वाल्यांना वाटणं, घरच्यांच्या पाया पडणं, सासूच्या आल्या गेल्यांच्या कुणी बी आलं तर पाया पडायचं. म्हणजे रीत रिवाज तिच्यापाशी भरपूर होता, का तर मायबापाची शिकवणी तिला चांगली होती. आणि असं करून करून मग बारक्या पण पोराचं लग्न झालं. ते 22-23चं झालं. तर म्हणले आता ह्याचं पण उरकून टाका, आता मोठ्याचं झाले, मोठ्याला चांगली बायको भेटली या, आता दुसऱ्याला बी चांगली बायको भेटन म्हणून मोठ्याचं बी उरका. तर म्हणले आता मुलगी बघावं लागन अशीच ह्या मुलीसारखी. सगळे म्हणायचे ह्या मुलीसारखेच करा, ह्या मुलीसारखेच करा, पण आपल्या नशिबात असन तीच मुलगी भेटणार नव. असं थोडे ही मुलगी भेटली तशी दुसरी मुलगी भेटणार आहे, तसं काय नसतंय ना. आता जे आपल्या नशिबात आहे तशीच मुलगी भेटणार आहे. मग बघत राहिले, ह्याला सांग त्याला सांग, बामणाला सांगायचं, कोणी आले गेल्यांना सांगायचं, पाहुण्या रावण्यांना सांगायचं, कुठं चांगली मुलगी असली तर आपल्या मुलासाठी ही बघा. मग असं करून करून 2 महिने गेले, 4 महिने गेले, 6 महिने गेले. मग 8-9 महिन्यामध्ये ठेपा लागला, हाय बाबा ह्या गावामध्ये मुलगी आहे, चांगली आहे, परी जरा श्रीमंत आहे. तर म्हणले श्रीमंत आहे तर आपल्या घरात मग कशी राहणार, आपल्या घरात मुलगी कसं संस्कारी मुलगी पाहिजे. आपली हे बघा ही दुसरी सून कशी आहे अशी ही पण सून भेटायला पाहिजे. मग कसं गाववाल्याला बी चांगलं वाटन की हा बाबा दोन्ही सून चांगल्या भेटल्या, आपल्या मनाला चांगलं वाटन, आपल्या मनाला वाटन की हा बाबा पहिली भेटली आपल्याला चांगली, ही पण चांगली भेटली. नुसतं दिसायला असून काय करायचं, तिचे गुण चांगलं पाहिजे. आता मग मुली दिसायला चांगल्या असतात, पण ते स्वतःवर लय आकडतात हो, स्वतःवर लय आकडतात. म्हणतात जरा नवरा जरा काळा असला ना नवरदेव तर असं 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 लावून बघतात, असं असं
असं लावून बघतात. म्हणतात बघू तुमचा हात. मग त्याने असा हात केला ना, बघा तुमचा हात सावळा आहे आणि माझा हात बघा किती गोरा आहे, माझ्यासारखं कोणीच नाही, अशा मुली म्हणतात हो. म्हणून हे बघा आपली सासूबाई म्हणली, ते गंगूबाई म्हणली, नको बाबा आपल्याला सावळीच मुलगी. ती मुलगी गोरीपान होती, गोरीपान होती. तर म्हणले गोरीपान मुलगी आपल्याला काय नको. तर आता एकदा बघितली आपल्या मुलांनी, तर ते मुलगा म्हणायला नाही मला तीच बायको पाहिजे, तीच बायको पाहिजे. आणि त्यांचं मग बोलणं चालणं बी सुरू झालं. मग त्याच्यानंतर मग आता दुसरे काय करणार. मग असं करून करून जमलं, लग्न जमलं, भरपूर सामान दिलं. म्हणजे आता मोठ्या घरचे म्हणल्यावर सगळं दिलं ना. मग सगळं दिल्याच्या नंतर मग त्या पोरीला लय गर्व वाटायचा की बघा हे तर एवढे श्रीमंत नाही, माझे मायबाप किती गरीब आहे. ह्याने तर पहिली सून गरीबाची गेली आहे, मी तर श्रीमंताची आहे. मग मी घरात काम कशाला करू, मी तर एवढी देखणी आहे, मी तर एवढी गोरी आहे, सारखं म्हणून दाखवायची. तर मग असं झाल्यावर मग कुणी नाही तिला काय म्हणायचं. जाऊ बी काय नाही म्हणायची, दीर बी काय नाही म्हणायचा. नवरा तर बिचारा, ते तर कसा नवरा आहे, ते नवरा कसा म्हणणार. नवरा कधीच काय म्हणला नाही. आणि सासूबाई पण कधीच काय म्हणली नाही. पाहुणे रावण्यांना सांगून ठेवलं की आमच्या सुनबाईला काहीच बोलायचं नाही. का तर बघा मग त्यांच्यातून आपल्यात काय फरक पडला. म्हणून त्याला काय बोलायचं ते बोलू दे, कधी ना कधी त्याला फासतावा येईल. अहो हे रंगरूप ह्या बाका राहत नसतो. वय झालं ना, किती पण सुंदर असू द्या, किती पण परी असू द्या, कसा तिचा अवतार होते म्हातारपणी. हे बघा आम्ही तर हे बघा 60 वर्षाचे असून आम्ही बी अजून चांगलंच म्हणायला पाहिजे आहेत. सुंदर माणसाचं तर आमचं एवढं झाल्यावर वक्ट चिळतोंड दिसतंय, असं असते हो. म्हणून हे बघा सुंदर रूपावर कधी आकडायचं नाही. हे बघा सुंदर मन असावा, सुंदर मन सुंदर असावा, त्याला सुंदरपणा म्हणतात. तुमच्या गोऱ्या कातड्याला बघून काय उपयोग आहे. तुमच्या मनामध्ये एवढं हे असते, म्हणजे मनच निर्मळ नाही म्हणल्यावर पुढं काय बोलायचं. सुंदर माणसाचं मन निर्मळ नसतं. 10 मध्ये एखाद्या माऊलीच्या लेकीचं मन सुंदर असतं, एखाद्या माऊलीच्या लेकीचं आणि त्या माऊलीचं मन सुंदर असतं. प्रत्येकाचं मन सुंदर नसतं देखण्या माणसाचं. आपल्यासारखे तरी म्हणतात जाऊ दे बाई आपण दिसायला चांगलं नाही, आपण सगळ्याबरोबर चांगलं राहायला पाहिजे आपण म्हणतात, पण ते माणसं नसतात म्हणत. म्हणून हे बघा तशी सून भेटली तिला, त्या गंगूबाईला तशी सून भेटली. तर मग तशी सून भेटल्याच्या नंतर मग आता काय करायला पाहिजे. म्हणजे वरी 6 महिने चांगलं राहिली ह्या जावाबरोबर, सगळ्याबरोबर मस्त राहिली. नंतर ती आपल्या ह्याच्यावर लय आकडायला लागली, आपल्या सुंदरपणावर लय आकडायला लागली. तर मग तरी घरचे काय बोलायचे नाही बोलायचे, म्हणायचे काहीच बोलायचं नाही हिला. मग असं करून झालं. 2 वर्ष झालं. 3ऱ्या वर्षी लेकरं बाळं झाले, तिला झाले, हिला झाले 1, तिला झालं 2. मग भडकायला लागल्या नवऱ्याला, हे आई असंच करतात, आई तसंच करतात, भडकायला लागल्या. तर मग आता आईवर एवढं प्रेम होतं त्या लेकरांचं. आता मुलींनो काय सांगू तुम्हाला, त्या आईवर एवढं प्रेम होतं त्या आईवर. दोन्ही पोरांचं एवढं प्रेम होतं आणि पहिले बी सुनबाईचं. आणि मग हिच्या भडकिण्यामुळं त्या पण सुनबाईचं हिच्यावरलं प्रेम उठलं. म्हणजे नाराज झाली सासूवर, उलटं पलटं काय बी सांगायला लागली. का तर तिला सासू पाहिजेच नव्हते घरामध्ये, पहिली पाहिजे होती. परी आता मग हिच्या भडकिण्यामुळं ती पण भडकली. मग 2 जणी मिळून सिने आपल्या नवऱ्यांचे कानं भरायला लागल्या. तर म्हणजे उलटापालटा काय बी, आम्हाला असंच बोलली, आम्हाला तसंच बोलल्या, काय बी आम्हाला खायला दिलं नाही, आम्हाला असंच केलं नाही, झाकूनच ठुलं, लपूनच ठुलं, काही बी आरोप घ्यायल्या. बाजूवाल्याला दिलं एवढं, ह्यांनाच दिलं त्यांनाच दिलं सारखं. मग हे म्हणायचे आमच्या बायकाला खायला नाही, आमच्या लेकरांना खायला नाही, हे काय आई बाजूवाल्यांना देते, ह्याला देते त्याला देते. म्हणून त्यांना राग आला. प्रीती तसं काहीच करत नव्हती. परी आता हे ह्यांच्या नवऱ्यांचं मन कसं बळकावाटायचं, नवऱ्यांचं मन कसं निबर करायचं. नवरा एवढा आईचा लाड करतो,
तर मग आपण ते लाड कसा तोडायचा हे पडलं होतं दोघींना. तर मग असं करून करून मग बरेच दिवस असे 1-2 वर्ष गेले. मग आता पहिलंच वयस्कर माणूस असल्यावर आता 5-6 वर्ष झालं तर वरचीवर माणसाचं वयच होतंय ना. मग ती झाली 60-65 वर्षाची झाली. तर मग आता तिला आता ह्या माझ्यासारखंच असंच उठू वाटाना, बसू वाटाना, खाऊ वाटाना, पिऊ वाटाना, अंगाचा गळाटा. आता मला कसं झालंय असंच व्हायला लागलं. तर मग मग ती काम करा ना घरचं. पहिलं काम करत होती, सुनांना हातभार लावत होती, मग घराचं काम करा ना. उठायचं, खायचं प्यायचं, उशिरा उठायचं, खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं त्या सासूला विचारिना, पुसाना, काहीच करीना. म्हणजे दोघी पण तशा करायला लागल्या. मग असं करायल्यावर मग आता तिला वाटलं बाई काय करावं. नंतर तर ते लेकाईने एवढं डोळ्यात धरलं की लेखांना आई आई म्हणून वाट बिना ना आई म्हणून दिसे बिना. त्या लेकरांसाठी आईनं रंडक पण जाळलं एवढ्या वर्षाचं आणि रजाचं गच केलं, शिकवणी केली, एवढं शिकून मोठं केलं. त्यांना घरात बसून कामं दिले, शेतातलं काम एवढं मोठं शेतातलं काम करायले आणि किती त्या आईनं जीव लावला असन, हाताने घास भरवला असन, चलणं शिकवलं असन, बोलणं शिकवलं असन, खेळणं शिकवलं असन. आईनं काही एक केलं नाही. लेकराचं दुखत असलं तर रात्रात आई जागली असन. लेकराला काही तकलीफ झाली असली तर त्या आईचं मन किती करपलं असन. त्या आईला कसे यातना आले असत्या. आईनं कसं मोठं केलं असन. आईनं किती काय करून ते लेकरं मोठे केले असते. आई उपाशी राहिली असन, लेकरांना पोटभर खाऊ घातला असन. आईनं हे बघा नेत्राचा दिवा केला असन, हाताचा पाळणा केला असन. काय आईनं केलं नसन. जन्मलं तसं लेकरासाठी काय केलं नसन. त्या आईनं लेकराला कसं बी म्हणजे लेकराने आईला कसं बी केलं तरी आईला काहीच वाटत नाही. परी लग्न होऊन जर लेकरांनी जर आईला तसं केलं तर लई वाईट वाटते बघा. लई वाईट वाटतं त्या आईला. कोणची बी आई असू द्या, प्रत्येक आईला. आता सगळ्यांना वाटतं माझं लेकरू लय भारी, माझं लेकरू लय असं, माझं लेकरू तसं, माझं लेकरू लय आमचा लाड करतं, माझं लेकरासारखं लेकरू नाही, सगळे म्हणतात. परी जर घरात जर बघा सूनबाई चांगली आलेली असली तर लेकरं आपले चांगलं राहत असतात. कोणाचे बी असू द्या, कोणाचे बी. आणि जर भडकाभडकी केली तर लेकरं त्या आईचे ना बापाचे नसतात, नागानागोताचे नसतात. असं केलं हो त्या सूनबाईनं. त्यांना आता नवरात्र नव्हता, ती एकली बिचारी आणि तिला काम व्हायना, काय व्हायना, गळाटा व्हायला. मग असं करून म्हणजे कानं भरून त्यांना भदर केलं त्या दोघी भावांना, दोघांच्या बायकांनी. मग असं करून मग बिचारे आई तू कुठं तरी निघून जा, आई तू कुठं तरी निघून जा असं म्हणायला लागले. आणि मग तसं म्हणायले तरी आई म्हणायचे अरे बाळानो कुठं जाऊ रे मी, एवढ्या जवानीत गेले नाही. तुम्ही एवढं लहानाचं मोठं केलं, तुम्हाला नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, कसे दिवस करून तुम्हाला वाढवलं, कसे दिवस करून तुम्हाला मी पाळलं पोसलं. तुमचं काय मी काय बघितलं नाही. मी तुमचं दुःख बघितलं, सुख बघितलं, हसणं बघितलं, बोलणं बघितलं. आणि आज तुम्हाला मी पाहिजे नाही करे. रडायची किती बी रडायची. आणि हे बघा दिवसाचा कोरभर कुटका नाही खायची. आणि मग असं करून गेले. अजून 4 वर्ष गेले, 5 वर्ष गेले. मग ते जास्तच त्यांचं चालला. सुना बी तसंच करायल्या, लेख बी तसेच करायले. देवा म्हणले कुठं जाऊ, पडकं सडकं घर तिला दिलं होतं झोपायला. खायचं इथं घास तुकडा, तिथं जाऊन झोपायचं. एकलीला झोप नाही यायची, लेकरू येऊ द्यायचं नाही, बाळ येऊ द्यायचं नाही. पडक्याझरक्या घरात पाण्या पावसाचं झोपायचे, रात्र जागायचे, रात्र रडायचे. सगळं पहिल्याची याद करून कसे मी लेकरं सांभाळले, कसे नाही, काय हे लेकरांनी माझ्यावर टाईम आणला, काय हे लेकरांनी माझ्यावर दिवस आणले म्हणून रात्रभर झोपायचं नाही. रडायचं पहाटे उठून झोपायचं असं. आणि मग असं करून मग त्या सुना तिथं बी हे बघा खायला आणून द्यायनात. घरी गेलं तर हाताने घेतलं तरी म्हणायच्या चोरूनच घेतलं, लपूनच घेतलं, असं काय बी म्हणायल्या, काय बी आरोप घ्यायल्या. नवऱ्यांना सांगायचं ह्याने हेच वाटोळं केलं, त्याने तेच वाटोळं केलंय, त्यांना दिसतच नाही, त्यांना चालताच येत नाही, असंच नाही तसंच नाही, लुस्कान केली, हे केलं. आणि ते म्हातारीना काय नाही करायचं.
बघा. आणि त्यांना तर खायला नाही भेटायचं तर म्हणायचे आम्ही तिथं आणून देऊ खायला, तू इकडे येऊ नको. मग हे बघा तिथं न्यायचं तर कधी विसरून पण जायचे. माठ भरून ठेवलेला पाणी पिऊन पाणी पिऊन पाणी पिऊन तिला नुसतं बाथरूमला यायचं बिचारीला. रात्रीचं बाहेर जायला घाबरायची. बाहेर आपलं रानावनामध्ये घरं असायचे तर मग आता बाहेरच असायचं ना, तिला भीती वाटायची. तसंच उठून शिने जायचं यायचं पाणी पिऊ पिऊ तिला नुसतं बाथरूमला यायचं. काय होणार. तर मग असं करून करून म्हणली पोरं हो, म्हणली मला ह्या देत बी नाहीत खायला, काहीच नाही, मी काय करू काय नाही. तर म्हणला आता आम्ही काय करावं, त्या देत नाही तर आम्ही काय करावं, आता आम्ही थोडं हाताने बनवून तुला देणार आहेत. तर मग असं करून करून मग ते गावामधले पहिल्याची तिची जोडीदार होती तर तिच्या घरी गेली. म्हणली बाई मला लई भूक लागती परी, आता काय करू, मला हाताने बनवून खाता येत नाही. तर म्हणली ताई तुम्ही माझ्या इथं खात जा, येत जा माझ्यात खात जा. मग ती तशीच करायला लागली. म्हणली काय प्रॉब्लेम आहे का घरामध्ये, काय तुला तकलीफ आहे का. नाही नाही मला काहीच तकलीफ नाही आहे. घरचं काहीच नाही सांगायची ती, काहीच नाही सांगायची घरचं. तरी पण नाही बघा तिथं गेलेली कळली तर आमचं नाव खराब करायला लागली, आमचं नाव खराब करायला लागली म्हणून तिथून बी वडत वडत आणायचं आणि मग बाहेरून टाळा मारायचा आणि जायचं. असं करून करून तिचे लई हाल खाया प्यायचे व्हायला लागले. मग असं करून करून तिने गाव सोडून लांब गेली. म्हणली नको बाबा गावामध्ये असलं तर हुदुंडत येतात आणि मला घेऊन जातात आणि मला खायला प्यायला देत नाहीत, असं मनात म्हणली. गावात नाही सांगायची, गावात म्हणायची माझी पोरं चांगली आहेत. आणि मग तिने लांब दुसऱ्या गावाला गेली आणि तिथं मग एक महिला भेटली आणि म्हणली का आजी तुम्ही एकलं आहेत का. तर ती म्हणली नाही, म्हणली मला सगळे, मी इकडं गावाला चालले होते. तर म्हणली तुम्ही भेटलात. तर म्हणली आली, म्हणली तुमच्याकडे पाणी प्यायसाठी. तर मग पाणी पिलं, तिने खायला दिलं. म्हणली लई सुकलात. आणि मग म्हणली काय माहिती त्या बाईला कळून आलं की ह्या बाईवर लई मजबुरी आहे. म्हणली कुठं तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथंच राहा, इथंच राहावा म्हणली. आणि तिला लेकरा बाळाशिवाय करमत नव्हतं. पण ती म्हातारी आजी तिथंच राहिली. आणि झालं 5-6 महिने, 2-4 महिने झालं की ह्यांच्या मागं अशी पिढा लागली, अशी पिढा लागली की एकाचं झालं गाडी चालला होता, गाडीवरून पडला तर त्याचा पाय हे झाला, हे फ्रॅक्चर झाला पाय. ते दवाखान्यात. मग त्यांचं हळूहळू हळूहळू आई गेली तर सगळं धनदौलत गेली. मग दुसरं पोरगं होतं, ते पोरगं वाईट वळणाला लागलं. घरामध्ये त्यांचे भांडणं व्हायला लागले, भावाभावाचे भांडणं व्हायले, जावाजावाचे भांडणं व्हायले. त्यांना खाण्यास मोहताज झाले, त्यांचं घर बी गेलं, सगळंच गेलं. ही आजी गेली तर त्या आजीच्या पाठीमागं सगळं गेलं. असं असतंय बघा. म्हणून ह्या बघा म्हातारा माणूस असते, म्हाताऱ्या माणसाने सगळं केलेलं असतं. या आपल्या आईवडीला असते तर हे बघा देवाची पूजा नका करू परी, आईवडिलाची पूजा नका करू परी, रोज उठून शिने दर्शन करा, दर्शन करा रोज उठून आईचं. आणि आईला 2 टायमाला खायला द्या. आई एवढी तुमच्यावर खुश राहील ना, एवढी तुमच्यावर खुश राहील ना की म्हणेन माझ्या सुनाने खायला दिलं, माझ्या लेकाने खायला दिलं. असं असतं आईचं. किती आवाज आला हो, घाबरले मी. असं असतं आईचं. आणि तिथून आई धावत पळत आली. तिथले लोक येऊ देत नव्हते, ती बाई येऊ देत नव्हती. तिथून कळलं तिला असं असं तुमच्या सुनांचं लेकांचं झाले, भिकारी झाले म्हणली ते लोक. आणि आज धरणीला पडलेत तुमचे हे सुना. आणि बघा तिथून आली, सुना बी बिमार पडल्या, ते पोरं बिमार पडले. आणि हे बघा तिथून आई पळत पळत आली त्या बाईकडून पैसे घेऊन. ते सगळे घराचे राडे काढले, महिनाभर सगळे राडे रपाटे, सगळे बिमार. म्हणजे हे बघा सगळा त्या आजीचा तळतळा लागला त्यांना. आणि ती तरी पण म्हणली माझे सुना, माझे लेकरं, माझे नातू म्हणून पळत पळत आली. तेवढे घराचे राडे काढले. बाळांनो घाबरू नका म्हणली. आणि हे बघा त्यांना दवापाणी केलं आणि हे बघा त्यांना माणसामध्ये आणलं. आणि नंतर तिच्या पाया पडायला लागले त्या आजीच्या की आम्ही तुझ्यावर लय अति केलं म्हणून आम्हाला सजा भेटली. म्हणून हे बघा तेवढ्यापर्यंत जाऊ नका. कोणच्याही आपले मुलं असले मुली असल्या तेवढ्यापर्यंत जाऊ नका. म्हाताऱ्या माणसाला काय लागते खायला. हे बघा 2 टायमाला 1-1 रोटी लागते या आणि तांबर पाणी लागते. काय नाही लागत, तेवढी सेवा करा, तुम्हाला पुण्य लागन. अहो देवाला गेला तुम्ही, देवाला जाताय, पूजापाठ करताय, उपास करताय, तापस करताय, काय भेटतंय तिथं. देव म्हणतो
तुमच्या घरातच देव आहेत, म्हणजे मायबापा म्हणजे देवच आहेत ना. त्यांची पूजा करा, त्यांना तुम्ही शांत करा आणि नंतर आमच्याकडे या, तेव्हा आम्ही तुम्हाला पाहू. असं असतंय बघा. म्हणून हे बघा, कुणाची बी मायबापा असले तर मायबापाची सेवा करा रे बाबांनो, माझ्या भावाबंधांनो, माझ्या माता बहिणींनो. आईची सेवा करा, बापाची सेवा करा. असं टाकू नका बरं का दुसऱ्याच्या आसऱ्यावर. दुसऱ्याच्या आसऱ्यावर टाकू नका. हे सांभाळन ते सांभाळन. हे बघा, कुणाला 3 मुलं असतात, कुणाला 4 मुलं असतात. हे बघा, कोणी बी सांभाळा, 4मधून कोणी बी सांभाळा. पण मुलांनो तुम्ही सांभाळा. तुम्ही हे बघा, तुम्ही म्हणता लेक सांभाळन, हे सांभाळन ते सांभाळन, तसं करू नका. आईला सांभाळा, बापाला सांभाळा. हे बघा, उद्या उद्या तेच टाईम आपल्यावर पण आहे. तेच टाईम आपल्यावर पण आहे. आपण जर आपल्या मायबापाला जर नाही सांभाळलं तर आपले लेकरं आपल्याला सांभाळणार नाहीत. ते पण लेकरं बघतात की आमचे मायबाप काय करतात आणि काय नाही. म्हणून मायबापाला कधीच टाकून देऊ नका. मायबापासारखं पुण्य कोणचंच नाही आहे. मायबापाला सांभाळा. रामकृष्ण हरी. बघा, मला जेवढं समजलं तेवढं सांगते मी. माझी आजी सांगायची हो, माझी आजी सांगायची, परी मला याद येत नाही हो, याद येत नाही मला. माझ्या पण डोक्यामध्ये किडे पडलेले आहेत. काय याद येणार हो मला. माझ्या मागं संकटावर संकट आहेत, तर मला कसली याद येईन तुम्ही सांगा. आता मी एवढं बोलले ना, नंतर म्हणलात ना तुम्ही हे आई सांगा बरं आम्हाला गोष्ट, तर मला सांगायला पण येणार नाही. मी विसरून जाणार. जेवढं तुमच्या पुढं आता हे सांगते ना, एवढंच बघा. तुम्ही म्हणता ना मला सांगा, ही परत मला नाही सांगा. मी म्हणणार ते येडो बघा. माझ्या माता बहिणींनो आणि माझ्या भावाबंधांनो, मानलेले असू द्या, परके असू द्या, सख्खे असू द्या, मायबापाला विसरू नका हो. मायबापाला विसरू नका. हे बघा, एवढ्या रात्रीचं मी येडो करायला लागले की आपल्याला उद्या येडं टाकायला नसतं या, म्हणून मी येडो करायला लागले. किती रात्र झाली बघा, 2 वाजले असत्यान बघा. हे बघा, माझं रात्रीचं सुचतंय. हे बघा माझ्या माता बहिणींनो, हे बघा उशीर झाले ना, म्हणून हे बघा सुजले, झोप आली ना तर मला. म्हणून रामकृष्ण हरी. मुलींनो, चुकलं हुकलं तर माफ करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माझं पुण्य लागन. मी लय मेहनतीनं व्हिडिओ बनवलाय. मी लय मेहनतीनं व्हिडिओ बनवलाय. विसरून टाका. मला सपोर्ट करायचा. सपोर्ट करा मला. तुमच्या सपोर्टची मला लय गरज आहे. माझ्या एवढ्या संकटमध्ये सध्या मी व्हिडिओ करते. कुणी नाव ठेवू मला, कुणी चांगलं बनवू. माझी मेहनत लई आहे व्हिडिओमध्ये. एवढी झोप आहे माझ्या डोळ्यामध्ये आणि मला भूक पण लागली. बरी मी आता नाही खाणार. मला काय माहिती, मी पोटभर जेवत नाही ना, म्हणून मला ह्या टायमाला भूक लागते बघा. बरी मी नाही खाणार काय. मुलींनो, रामकृष्ण हरी.